ठीक आहे, माझे जीव वाचवल्याची किंमत नव्हे, असलीच तर तुझ्या धाडसाला दिलेली ही एक दाद आहे. हा तुमचा मोठेपणा आहे. मी तर फक्त माझं कर्तव्य केलंय. मग मलाही माझे कर्तव्य करू दे. हे पैसे जर तू घेतले नाहीस तर एक दुःख जन्मभर माझ्या काळजात घर करून राहील. ज्या मुलानं आपले प्राणपणाला लावून माझे प्राण वाचवले त्याच्यासाठी मी मात्र काही करू शकलो नाही. पण हे पैसे तुला घ्यावेच लागतील. तुझ्या समाधानासाठी नाही, माझ्या समाधानासाठी. मी हे पैसे घेईन, पण फक्त कर्ज म्हणून. मंजूर? आणि हे कर्ज फेडण्यासाठी आपण एखादी नोकरी दिली तर? बस. नोकरी दिली. कोण म्हणतो या जगात परमेश्वर नाही? रक्कम मोजून घे धरमदास. पैसे झाडाला लागतात ही म्हण खोटी ठरवलीस आज तू. मारणाऱ्याचे हात 2 असले तरी वाचवणारे हात 1000 धरमदास. तुझे पैसे तुला मिळालेत. आता माझ्या वाड्याचे कागदपत्र माझ्या हवाली कर. जरूर जरूर. थँक्यू. सुनील, ये ना, ये. सुनील माझे सिनियर पार्टनर मिस्टर शेखरजी. आणि शेखर, मी ज्याच्याबद्दल बोललो तो हा सुनील. ओ बैस ना सुनील, तुझ्या धाडसाबद्दल अभिनंदन. शेखर, आपल्या कंपनीमध्ये याला असिस्टंट मॅनेजर पोस्टसाठी निवडला तर व्हाय ना, त्यात विचारायचं काय? थँक्स. थँक्स. आम्हाला गरज आहे धाडसी माणसांची. थँक्यू सर. यू आर वेलकम. तुम्हाला काम करू देणार आहेस की नाही? आता मी तिथे येतो. रोजच्यासारखं उशीर नाही होणार. नाही, आज जरा उशीरच आहे. उशीर होईल? का? माझ्यामुळे? नेव्हर माइंड सुनील, नेव्हर माइंड. हे बघ, या आपल्या क्लायंटकडे जायचं. आपले फारच महत्वाचे क्लायंट. आज त्यांचा वाढदिवस आहे. अच्छा. हा, तेव्हा आपल्यातर्फे हे त्यांना द्यायचं. त्यांची क्षमा मागायची. बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या फार महत्वाच्या मीटिंगमध्ये गुंतल्यामुळं आम्ही येऊ शकत नाही. ठीक, असं त्यांना सांगा. ठीक. हा, सांभाळून घे. हो. व्हेरी गुड. व्हेरी गुड. पाहिलंच तू, आजही उशीर होणार. तू परवडून बसणार, पण मी तुझा राग काढणार नेहमीप्रमाणे. शेखर, कसला एवढा विचार करतोय शेखरजी? मी विचार करतोय सुनीलच्या हाती एवढी जोखीम सोपवायला नको होती. आपल्या धंद्याचं पहिलं तत्व आहे शेखर साहेब, नो रिस्क नो गेन. जेवढा मोठा धोका तितका मोठा फायदा. पण सुनील सरळ मार्गी. त्याला हे पण माहिती नाही फुलांमध्ये 20 लाखाचे हिरे लपवले. म्हणूनच तर मी सुनीलला पाठवलं. पोलीस आपल्या प्रत्येक माणसाला ओळखतात. प्रत्येक नाक्यावर जबरदस्त चेकिंग चालू आहे. सुनील हा एकच नवा बकरा आपल्या हाती आहे. पण सुनील पकडला गेला तर जेलची हवा आहे. आपलं काहीही बिघडत नाही. म्हणजे तू कॉलेज सोडलं? नाही, कॉलेज सांभाळून नोकरी करतो. निदान मला तरी कळवायचं होतं. मी दिली असते नोकरी तुला आमच्या पॅलेसवर. त्या निमित्तानं आपली भेट तर झाली असती. केव्हा ठीक होणार तुझी कार? तर मी सोडते ना. तुम्हाला कशाला उगीच त्रास? Everything is fine. Very fine, sir. Very good, very good.
तर आज आपण स्वतः हो हुशारीनं काम करायला हवं. आज लाखांचे हिरे मोटारीतून चोरून नेणार आहेत अशी खबर आली आहे. चेक एव्हरी कार थरली राईट. येस सर. सुनील, गाडीच्या बाहेरचं सौंदर्य जरूर पाहावं, पण गाडीत काही पाहण्यासारखं नसेल तेव्हा. मला वाटतं दोघात खूपच अंतर आहे, नाही? हो हो. हो. मी तर तुला अगदी साधा बळा समजत होते, पण तू तर एकदम पक्का निघाला. म्हणजे म्हणजे त्या दिवशी तू प्रॉमिस केलं होतंस घरी येण्याचं. अगं त्या दिवशी तुझ्याकडे येणारच होतो मी, पण कामामुळे मला वेळच नाही मिळाला. पण एक दिवशी तुझ्याकडे नक्की येईल. अच्छा, आणि नाही आलास तर नाही आलो तर विचार काय विचारू? हेच की मी का नाही आलो. हे विचारा सुद्धा पुन्हा भेट व्हायलाच हवी. नाही मी समजलो नाही. पुन्हा भेटू ना तेव्हा मी समजेल. बर. हॅलो अंकल. बरी आहेस ना? हो राजासाहेब कसे आहेत? बरे आहेत. तुमची नेहमी आठवण काढतात. अच्छा. पण आज इथे काय चाललंय? ऍज युजल चेक. हो. एक्सक्यूज मी. येस. जरा किल्ली द्या. ड्रायव्हर जरा चावी द्या. आय एम सॉरी बेटी. ड्युटी इज आफ्टर ऑल ड्युटी. ऑफकोर्स मी समजू शकते. प्लीज कम आउट. येस. सुनील ये ना. अंकल, काय बेटा? हे सुनील महाराजा कॉलेजमध्ये शिकतात. स्कॉलर आहेत. Oh, good. Very good. Nice to meet you. All the best. थँक्यू. खूप वेळ झाला मी. तुम्ही जाऊ शकता. बरं, बाय. बाय बाय. ओके सर. नाईस टू सी यू. थांबा. हा गुच्छ कुणाचा आहे? हो माझा आहे. थँक्यू सर. बाबा. हा हँडसम. कोण आहे डार्लिंग? असेल कोणीतरी. पण या कार्डावर नाव तर हा परमेश्वराप्रमाणे मोठ्या माणसांना वेगवेगळी नावं असतात. तू मला धर्मदास म्हणतोस, पिंकी मला धनजी म्हणते आणि लिली मला दास बाबू म्हणते. म्हणजे तेरड्याच्या रंगाप्रमाणे तुम्हा लोकांची नावं पण बदलतात तर. ही पण जगण्याची एक पद्धत आहे. हा गुच्छ अविनाश बाबांनी तुमच्याकरता पाठवलाय. आता लक्षात आलं. ती कुठल्या पुण्याईची कमाई होती ते तिकडे आहे. हिरे. हो म्हणजे तुम्ही स्मगलिंगचा धंदा करता. येस. कुठलाही धंदा वाईट नसतो. पण हा पापाचा पैसा. पापाचा पैसा काय किंवा पुण्याचा पैसा काय, दोन्हीची किंमत एकच असते. असल्या पापाच्या पैशावर मी थुकतो. हे घे डार्लिंग. थँक्यू. पोलीस. हा? पोलीस. तुम्ही मागच्या दारात निघून जा. कमान हरी. तू माझ्या बरोबर चल. येस प्लीज. तुम्ही इथं केव्हापासून बसला आहात? झाला असेल अर्धा तास. या बाजूने कुणा जाताना पाहिलं आपण? नाही. का? नाही. केव्हापासून एका स्मगलरचा पाठलाग करतो आम्ही. तो इथेच कुठे असणार. काय तो तिकडे कुठेतरी लपलेला दिसतो. अच्छा चला.
घाबरले मी. का ग काय झालं? मला वाटलं कोणी स्मगलरच आलाय. स्मगलर? स्मगलर सारखाच आलास तू. बस ना. जाऊया. कमाल आहे. आत्ताच आलास आणि आत्ताच निघायचं म्हणतोस. तसं काय नाहीये ग. एक महत्वाचं काम आलंय ऑफिसचं. ते मला माझंच पुरं करायला हवं. तू एक काम कर ना. तू एकटी जा आज. एकटी? नाही बाबा, मी एकटी जाणार नाही. प्लीज सीमा, प्लीज. हे बघ, आपण दोघंही नाही गेलो ना तर आईची केवढी निराशा होईल. आणि उद्या दसरा आहे ना. आहे ना. उद्या तर मी येतोच आहे. आय प्रॉमिस. नो प्रॉब्लेम. प्लीज सीमा. घे माझी शपथ. तुझी शपथ.